नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेट 2024 ची तयारी करतोय. तर आपल्याला काही मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. खास करून जे आत्ताच पहिल्यांदा टेस्ट देत आहेत त्यांच्यासाठी. कारण का तिथं ॲटमॉस्फिअर कसं आहे, कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन एकापासून दुसऱ्याकडे करायचं, कारण ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. तर मी आता गेटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जातोय. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर मी याला स्क्रोल डाऊन खाली करतोय आणि खाली सगळ्यात बघा इथं मॉक टेस्ट असा एक ऑप्शन आहे. सो याच्यावरती मी क्लिक करतो. ह्याच्यानंतर पण आपला जो विषय आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. सो माझं फिजिक्स आहे, आपण फिजिक्सवर क्लिक करू. तर बघा ही सिस्टीम अशी दिसणार आहे तुम्हाला. तिथं पण तिथं सिस्टीम नेम म्हणजे कॉम्प्युटरचा जो काही तिथला कोड आहे तो दिसणार आहे सेंटरवरचा. त्यानंतर उजव्या साईडला तुमचा फोटो आणि तुमचं नाव इथं दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करताना तुमचा नंबर जो आहे, सीट नंबर किंवा रोल नंबर जो काय आहे तो टाकायचा आहे. आणि पासवर्ड शक्यतो तुमचा डेट ऑफ बर्थ असतं किंवा त्या वेळेला तुमच्या सेंटरवरती जे इन्व्हिजिलेटर असतील ते तुम्हाला सांगतील. ते टाकल्यानंतर तुम्हाला साइन इन करायचं आहे. आता ही मॉक टेस्ट असल्यामुळे इथं आपल्याला काही नंबर टाकायचा नाही आहे, हे ऑलरेडी सेट आहे. सो जस्ट साइन इन. सो साइन इन केल्यानंतर हे असं पेज तुम्हाला ओपन होईल. इथे जनरल इन्स्ट्रक्शन असणार आहेत, काही सूचना असणार आहेत आणि त्यासोबत तुम्हाला इकडं तुमचा फोटो आणि नाव दिसणार आहे. तिथे गेल्यानंतर सुरुवातीला तुमचा फोटो पण काढला जातो. सो तो फोटो पण इथं दाखवला जातो. सर इथं बघा इन्स्ट्रक्शन काय काय आहेत. तर 180 मिनिटाची एक्झाम आहे, 3 तास. त्यानंतर ज्या आपला टायमर 0 होईल त्यावेळेला ऑटोमॅटिकली एक्झाम एंड होणार आहे. सो त्याच्या आधी तुम्ही सबमिट करू शकणार नाही आहे. सो जर टायमर संपला तर ऑटोमॅटिकली सबमिट होऊ शकतं. सायंटिफिक कॅल्क्युलेटर हा तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेला आहे. आपण जेव्हा ओपन करू त्यावेळेस बघूच. त्यानंतर इथं कलर कोड आहे की एखादा क्वेश्चन तुम्ही बघितलेला नाही तर त्याचा कलर कसा असेल, वाचला आहे पण त्याचा आन्सर दिला नाही तर कसा असेल, आन्सर केल्यावरती काय असेल, अशा पद्धतीने सगळं लिहिलं असतं. एखादा मार्क फॉर रिव्ह्यू असेल तर तो कसा दिसतो, तो का करायचा मार्क फॉर रिव्ह्यू, हे पण आपण बघूयात जेव्हा आपण क्वेश्चन पेपर ओपन करू. सो ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन जनरल दिलेल्या आहेत की MCQ आणि MSQ कसं आहे, क्लिअर रिस्पॉन्स का करायचा आहे. ओके, समजा तुम्हाला एखादा क्वेश्चनचा आन्सर बदलायचा आहे तर बदलण्यापूर्वी आधी त्याला क्लिअर रिस्पॉन्स करा आणि मगच त्याचा आन्सर चेंज करा. अदरवाईज काय होतं, जर आपण आधी सेव्ह केलेलं असतं तर तो चेंज होत नाही सिस्टीमला आणि तो तसाच राहतो आणि तुमचा जरी आन्सर बदलायचा तुम्हाला असेल तर ते बदललं जात नाही. सो इट इज ऑलवेज बेटर टू क्लिअर द रिस्पॉन्स. त्यानंतर न्यूमरिकल टाईपचे क्वेश्चन आहेत, त्यासाठी तुम्हाला बघा व्हर्च्युअल कीपॅड हे दिलेलं असणार आहे. ते पण आपण वापर करून बघूयात. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. बाकी मार्किंगची सिस्टीम दिलेली आहे, निगेटिव्ह मार्किंग कसं आहे, MSQला किती आहे, NATला किती आहे, या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि डायरेक्ट आपण एका सेक्शनमधून दुसऱ्या सेक्शनला पण जाऊ शकतो. या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत. तुम्हाला स्क्रिबल पॅड प्रोव्हाइड केलेला असणार आहे ज्याच्यावरती तुम्हाला रफ वर्क करायचं आहे. तुम्हाला कुठली कागद घेऊन जायचं नाही आहेत. रफ पेन मात्र तुम्हाला घेऊन जायला लागेल तुमचा. त्यानंतर हॉल तिकीट आणि तुमचा ID, ह्या 3च गोष्टी तुम्हाला तिथं घेऊन जायच्या. बाकी कॅल्क्युलेटर किंवा मोबाईल, बाकी काही गॅजेट्स हे अलाउड नाही आहेत ते. सो मी नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आपल्या फिजिक्सचा किंवा पेपर स्पेसिफिक जो काही इन्स्ट्रक्शन आहेत ते आपल्याला दिसणार आहेत. तर आपल्याला जनरल ॲप्टिट्यूडचे 5 1 मार्कचे क्वेश्चन आणि 5 2 मार्कचे क्वेश्चन असणार आहेत. आणि फिजिक्समधले 25 1 मार्कचे क्वेश्चन आणि 30 2 मार्कचे क्वेश्चन्स असणार आहेत. सो हे झाल्यानंतर आपण डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे. हा चेकबॉक्स क्लिक केल्यानंतर ज्यात म्हटलं की आपण इन्स्ट्रक्शन सगळ्या रीड केलेल्या आहेत आणि अंडरस्टँड केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण आय एम रेडी टू बिगिनवरती क्लिक करायचं. जर आपण हे क्लिक इथं केलं नाही चेकबॉक्सवर तर हे ओपन होत नाही आहे. सो ओके. सो इथं बघा डिक्लेरेशनवरती मी क्लिक करतो. त्यानंतर रेडी टू बिगिन. यानंतर तुमचा क्वेश्चन पेपर ओपन होणार आहे. सो बाय डिफॉल्ट पहिला जो क्वेश्चन आहे तो ओपन होतो. तर समजा तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा नाही कारण हा जनरल ॲप्टिट्यूडचा आहे. सो मला सगळ्यात शेवटी सोडवायचा समजा, तर मी डायरेक्ट इथून फिजिक्सवरती जम्प पण करू शकतो. ओके. सो इथं तुम्हाला बघा मार्क फॉर करेक्ट आन्सर आणि निगेटिव्ह मार्क काय काय आहेत हे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये सिक्वेन्स जो आहे तो मात्र प्रत्येकाला वेगवेगळा येऊ शकतो. कारण समजा क्वेश्चन नंबर इथं 1 हा आहे तर दुसरीकडे कुठेतरी क्वेश्चन नंबर 7 असा असू शकतो. सो इथं बघा आपल्याला काय ते नंबर ऑफ ऑप्शन आहेत, 4 ऑप्शन आहेत. त्याला मी समजा इथं मी एक क्लिक केलं आणि ह्याला आपल्याला काय करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे. ओके. समजा हा क्वेश्चन आहे मला येत नाही आहे तर मी डायरेक्ट पुढच्या क्वेश्चनला जाऊ शकतो, सेव्ह अँड नेक्स्ट म्हणू शकतो. तर इथं बघा हा रेड कलरमध्ये दाखवलेला आहे.
समजा मला हा कदाचित वाटते, थोडासा विचार केला तर मला पुढे सुटू शकेल. आत्ता मला सोडवायचं नाही कारण मला वेळ महत्त्वाचा आहे. बाकीचे जे सोपे प्रश्न आहेत ते पण मला सॉल्व्ह करायचे आहेत. तर इथं बघा, तुम्हाला इथं वरती पण अजून करेक्ट याचा किती मार्कला आहे हा प्रश्न हे पण पुन्हा दिसतंय. सो ह्याला मी मार्क फॉर रिव्ह्यू करतो, म्हणजे जेणेकरून मला हा पुन्हा सापडता येईल. म्हणजे इथं मला शोधायचं आहे तर कुठला मला प्रश्न सोडायचा, तर हे इथं मी या कलरवरती जाऊन डायरेक्ट इथं पुन्हा क्लिक केलं तर पुन्हा मला तो प्रश्न ओपन होऊ शकतो. समजा मी डायरेक्ट मला या 10व्या प्रश्नाला जंप करायचं आहे तर मी इथं जंप करू शकतो आणि हे सॉल्व्ह करायचं आहे तर हे सोडवू शकतो. मी कितीही नंबरला असेल तरी समजा मला पुन्हा बघायचं की हा अरे मला कुठला सोडवायचा होता, तर हा 3 नंबरचा आहे तर मी इथं पुन्हा क्लिक करून हे बघू शकतो. त्यानंतर मला डायरेक्ट आता जंप करायचं आहे फिजिक्समध्ये. ओके, तर फिजिक्समध्ये बघा पुन्हा इथं दिलेला आहे मार्क फॉर करेक्ट आन्सर. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ह्याला, कारण का बघा हा MSQ टाईपचा प्रश्न आहे. इथं क्वेश्चनचा टाईप पण दिलेला आहे. सो MSQ म्हणजे काय बघा, तर एकापेक्षा जास्त ऑप्शन्स हे करेक्ट असू शकतात. सो सपोज हा एक ऑप्शन करेक्ट आहे, अजून एखादा ऑप्शन करेक्ट आहे. मी इथं सॉल्व्ह केलेलं नाही आहे, सो सॉल्व्ह आपण करून बघू शकतो. सो हा इथं मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. ओके, समजा इथं एक आहे, आता हा कुठला आहे बघा, MCQ आहे. हा ओके, एकच प्रश्न बरोबर आहे, एकच ऑप्शन बरोबर आहे. तर इथं समजा मी एकाला सिलेक्ट केलं आणि मला गॅरंटी नाही आहे तर इथं सुद्धा मी मार्क फॉर रिव्ह्यू करू शकतो. आता इथं बघा काय दिसतंय की मी आन्सर क्लिक केलेला आहे म्हणून हा हिरवा कलर इथं दिसतोय, पण मार्क फॉर रिव्ह्यू केलेला असल्यामुळे हा जांभळा कलर पण दिसतोय. सो अशा पद्धतीनं तुम्ही हे सगळे प्रश्न बघू शकता. मला डायरेक्टली एखाद्या प्रश्नाला जंप व्हायचा आहे तर मी इथे जंप होऊ शकतो. समजा आता हा बघा NAT टाईपचा प्रश्न आहे, हा सॉल्व्ह केल्यानंतर मला काहीतरी आन्सर जे येणार आहे ते कशात लिहायचं आहे, आपल्याला नंबरमध्ये लिहायचं आहे. तर त्यासाठी इथं बघा हे व्हर्च्युअल कीपॅड दिलेलं आहे. तर आम्ही खाली येतो, इथं बघा डेसिमल पॉईंट आहे, 0 आहे. समजा तुम्हाला वाटलं चेंज करायचं तर हे या साईडला तुम्ही जाऊन इथं टाईप जर केलं तर बघा इकडं मी घेतलेलं आहे, किंवा मला बॅक स्पेस घ्यायचं तर ह्याला मी डिलीट पण करू शकतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं आपल्याला हे वापरायचं आहे. समजा माझं आन्सर जर लिहून झालं तर मी ह्याला सेव्ह अँड नेक्स्ट करू शकतो. सो बघा ह्याचा कलर ग्रीन झाला, ह्याचा अर्थ काय की आपण त्याचा आन्सर दिलेला आहे. सो अशा पद्धतीनं आपल्याला या फिजिक्समधले हे 55 प्रश्न आणि जनरल ॲप्टिट्यूडचे 10 प्रश्न, असं हे टोटल 180 मिनिटाचा वेळ असतो. इथे बघा तुमचा टायमर आहे. सो हा ज्यावेळा 0ला येईल त्यावेळेला तुम्हाला इथे सबमिटचा ऑप्शन येणार आहे, तो पण हा सबमिटचा ऑप्शन येणार नाहीये. ओके, ह्याशिवाय बघा इथं आपल्याला कॅल्क्युलेटर दिलेला आहे, सायंटिफिक कॅल्क्युलेटर. हा तुम्ही थोडासा परीक्षेच्या आधी वापरून बघा, जेणेकरून काय होईल आपल्याला हा वापर जाईल. समजा आता मला आपण कन्व्हेन्शनल कॅल्क्युलेटरवरती काय करतो, आधी काय लिहितो, समजा लॉग मला काढायचं आहे तर लॉग लिहितो आणि त्याच्यानंतर 10 लिहितो, किंवा समजा 50चा मला लॉग काढायचा तर लॉग 50 असे लिहितो. सो मी इथं लॉग लिहिला आणि मग 50 टाईप करायला गेलो तर बघा टाईप होत नाही. ह्याचं कारण काय, इथं थोडी सिस्टीम वेगळी आहे. सो मी ह्याला क्लिअर करतो, इथं C ऑप्शन आहे, हा क्लिअर केला मी. सो मला आधी इथं नंबर लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग काढायचा आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे इथं आहे. किंवा मला समजा साईन काढायचं आहे. ओके, सो मी आधी पाय लिहितो आणि त्याच्यानंतर ह्याचा साईन कुठं आहे बघा, साईन इथं आहे, तर ह्याचा मी साईन काढतो. सो अशा पद्धतीनं आता ह्या पाय आलाय हा रेडियनमध्ये कन्सिडर केलेला आहे आणि त्यामुळं त्याचं हे आन्सर वेगळं आलं आहे. अदरवाईज साईन 0 शुड बी 0. सो हे पण लक्षात ठेवा की इथं जे नंबर आहेत हे सगळे रेडियनमध्ये दाखवलेलं आहे. सो ज्यावेळेला आपण हे तिथं करणार आहे कॅल्क्युलेट डायरेक्ट, त्यावेळेला काय होणार आहे, अशी गडबड जर झाली तर आपलं आन्सर पण चुकू शकतं. सो त्यामुळं ओके, हां सॉरी, हा डिग्रीमध्ये दाखवलेला आहे साईन. सो 3.4 डिग्री झाले. ओके, रॅडियनमध्ये नाही आहे त्यामुळे हा 0 नाही आहे, हे डिग्रीमध्ये दिसते. सो आपण एक वेगळा नंबर घेऊन बघू. सो 90 मी घेतो आणि ह्याचा आता साईन फाइंड आउट करतो. ओके, सो साईन 90 इज 1. सो हा डिग्रीमध्येच आहे कारण इथं साईनच्या पुढे डी दिलेला आहे बघा, साईन डिग्री. ओके, सो या पद्धतीनं आपण जर सॉल्व्ह केलं, आधी जर थोडीशी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला तिथं हा प्रॉब्लेम येणार नाही. इथं ऑप्शन आहे बघा, डिग्री पाहिजे का रेडियन पाहिजे. सो सपोज मला रेडियन पाहिजे, सो मी हा पायवर क्लिक केला, ह्याला रेडियनमध्ये घेतो आणि आता जर साईन मी वर क्लिक केलं तर बघा मला साईन पाय इज इक्वल टू 0. इथं साईन R दिसतं, म्हणजे साईन रेडियनमध्ये आहे. सो या पद्धतीनं आपण हे सॉल्व्ह करू शकतो.
याशिवाय तुम्हाला जर समजा इन्स्ट्रक्शन तुम्हाला पुन्हा बघायचे आहेत तर तुम्ही इथं व्ह्यू इन्स्ट्रक्शन्सवरती क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा सगळा इन्स्ट्रक्शन्स ज्या आपण मगाशी वाचल्या त्या सगळ्या एका ठिकाणी दिसू शकतात. याशिवाय तुम्हाला जर क्वेश्चन पेपर पूर्ण बघायचा असेल तर तुम्ही इथं क्लिक करून बघू शकता आणि हा सगळा पेपर तुम्हाला इथं दिसू शकतो. पण इथून तुम्ही क्लिक काही करू शकत नाही, इथं जस्ट तुम्हाला क्वेश्चन पेपर दिसणार आहे. सो फक्त इथं काय एक उपयोग होईल, समजा एखादा प्रश्न तुम्हाला बघायचा आहे, त्याचा नंबर किती आहे, तर तो तुम्ही इथून डायरेक्ट बघू शकता. समजा तुम्हाला आठवत नाही, रिव्ह्यू करायचं विसरलाय, तर त्यावेळेला तुम्ही हे सर्च करू शकता. सो अशा पद्धतीने हे जर तुम्ही आधीच थोडीशी तयारी केली तर तुम्हाला परीक्षेच्या वेळेला थोडासा रिलॅक्स तुम्ही राहू शकाल. त्याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये नक्की होईल. सपोज इफ यू वॉन्ट मोर मॉक टेस्ट, ओके, सो यू कॅन गो ॲट Google and type mock test for GATE, and you will get different number of lists. So first is the official website just we gone through, and here this is for ISC, this is for IIT Kharagpur, and all the things you can here you can get here. So अशा काही टिप्स आणि ट्रिक्ससाठी चॅनल सोबत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल पण नोटिफिकेशन येत नसेल तर बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जसं नवीन व्हिडिओ अपलोड होईल तसं तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पण मिळेल.